राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आपण काय सकाळी सकाळी भरली होती, रात्रीच भरली होती फेडरेशनला गाडी. 40-45 कट्टे होते सोयाबीनचे. मग काय आपलं संतोष भाऊच्याच घरून भरून गाडी तिथंच थांबली होती. सकाळी सकाळी निघालो गाडी घेऊन शिरूर ताजबानला. आपल्या जवळच फेडरेशन चालू झालेलं आहे. काय फ्रेश होऊन वगैरे निघालो. म्हणलं आता जाऊया लवकर जाऊन नंबर लावावं, म्हणजे लवकर आपली गाडी पण खाली होईल. मग काय तिथून निघालो. जवळपास आपल्यापासून जायचं सुद्धा आपल्याला 4-5 किलोमीटर. लगेचच येऊन पोहोचलो तिथं फेडरेशनला. बघतो तर काय 4-5 वाहनं आपल्या पुढे होते. टायरातली हवा जरा झाली होती कमी. लोड पण तेवढाच होता हो गाडीमध्ये. 3.5 टन लोड म्हणल्या कुठली टायरातली हवा राहते. म्हणलं चला ठीक आहे. पुढे एक 2-3 पिकअप होते, 2 ट्रॅक्टर होते. मग म्हणलं थोड्या वेळाने गेलो चहा प्यायला. म्हणलं चहा वगैरे घेतला. थोडंसं सर्व शेतकरी गप्पा मारत होते, त्यांच्या गोष्टी वगैरे जरा ऐकल्या. त्यानंतर आपण गेलो होतो गावाकडं. गावाकडून मग म्हणले लगेच फोन आला शेतकऱ्याचा की बाबा आपल्याला जायचं आहे लवकर, कारण आपला येणार होता नंबर. तिथे एका शेतकऱ्यानं घालून ठेवला होता घोळ थोडासा. मग काय थोड्या वेळानं झाली चालू मापं. जवळपास 3-4 शेतकरी झाले होते. आपला नंबर होता 5वा-6वा. मग थोड्या वेळानं माप वगैरे चालू झाल्यानंतर मग परत आलो मंगेश भाऊसोबत कॉफी प्यायला. खाली इंद्रायणी हॉटेलवर गेलो होतो. भाऊसोबत कॉफी वगैरे पिली आणि त्यानंतर तिथून निघालो परत वापस त्यांच्या दिशेने. मग म्हणलं कसं आहे आता तर जाऊन लवकर नंबर लावावं, म्हणजे जाता येईल लवकर खाली गावाकडे. थोड्या वेळानं काय सर्वजण आले होते. मग काय माप वगैरे चालूच झाले. मग म्हणलं चला आता एक एक वाहनं कमी होतील आणि वाहनं कमी झाल्यानंतर आपला पण नंबर येईल. तिथं काय एक नवीनच ड्रायव्हर आला. काय रामभाऊचं ट्रॅक्टर होतं. तिथे एक छोटा ड्रायव्हर बसला त्याच्यावर. कसं आहे डेअरिंग लागते हो हे पण ट्रॅक्टर चालवायला. भाऊनं काय लगेचच ट्रॅक्टर दाबला पुढी आणि एका झटक्यात एका बारीसच रिवर्स लावला. मग म्हणलं कसं आहे अंगात कला पाहिजे हो कसली ना कसली. पण ह्या कलेला कसं आहे लईच आवड आहे. त्यानंतर तिथून आपण थोड्या वेळानं आपल्या गाडीचा पण नंबर आला. सर्व माल वगैरे खाली करायला चालू केला. कसं आहे हमी भावानं सोयाबीन खरेदी करायला 3 दिवस झाले चालू झालेलं आहे. लगेचच आपल्या शेतकऱ्याचा पण नंबर आला. म्हणलं बरं झालं. आपण पण ऑनलाईन केले, आपला पण नंबर आलेला आहे. आता 1-2 दिवसात आपण पण आपल्या घरचं सोयाबीन वगैरे घालून घेऊ. तिथंच आपल्या गावातली गाडी होती बैभाऊची. पण बैभाऊला म्हणलं चला जाऊन आपण चहा वगैरे घेऊन येऊ. बैभाऊसोबत मस्तपैकी चहा वगैरे पिला. आपली काय गाडी खाली झाली होती. आपल्याला जाऊन वापस जाऊन आणायचा होता माल भरून. मग काय दुसरी ट्रिप भरायला आलो आपण बेंबडेसरच्या इथं. मग काय 40च कट्टे होते, ते कट्टे वगैरे भरले. थोडंसं म्हणलं आता काही जावं, आजच खाली करतो म्हणले होते आम्हाला. तिथून आलो गाडी चालू करून. गाडीमध्ये पोते वगैरे भरले आपल्या मित्राच्या मदतीच्या सहाय्याने आणि निघालो तिथून. नका फास्ट जावं म्हणलं. तिथे गेल्यानंतर बघतोय तर काय शेवटचीच गाडी चालू होती. मग म्हणलं चला आता आपला लागेल काही की नंबर. तिथे गेल्यावर मॉइश्चर चेक केलं तर मॉइश्चर आलं नका जास्त. मग म्हणले आता काही खाली होणार नाही, उद्या बघूया. त्यांनी लगेच गाडी वगैरे भरायला चालू केली. तुमच्याकडे सेंटर चालू झालीत का नाही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.